श्री अधिक मास महात्म्य अध्याय 25वा कथासार। एकदा कैलासावर अरुंधती गेली. तिने पार्वतीस वंदन केले. तिच्याशी संभाषण करताना तिला फार आनंद झाला. मलमासाचा तो दिवस होता. अरुंधती पार्वतीस म्हणाली, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष दे. तू साक्षात जगज्जननी आदिभवानी आहेस. शिवाच्या नेहमी सानिध्यात असतेस. शंकरास तू कसे काय वश केलेस? असे कोणत्या पुराणाचे तू आचरण केलेस हे मला कृपा करून सांगावे. मी तर ऋषी भारी आहे हे तुलाही माहीतच आहे. कैलास सोडून तू कुठेही जात नाहीस. तू राग मानू नकोस. तुझ्या वृद्ध पतीकडे नेहमी तुझे ध्यान असते. त्याच्या देहावर नेहमी भस्माचे आवरण असते. सुगंधी तेलाचा तर पत्ताही नसतो. अंगावर नेहमी वाघाचे कातडे असते. पाणी पिण्यास तुंबा, भक्षण करण्यास पात्र असा त्रैलोक्य पाल कसा बरे तू मिळविलास? त्यासाठी तू कोणते पुण्य केले ते कृपा करून सांगावे. अरुंधतीचे असे संभाषण ऐकून पार्वतीस हसू आले. मग ती बोलू लागली, माझे पती भोळे आहेत. स्नेहपूर्वक ते माझे पालन करतात. पुत्राची जशी माता स्नेहवृद्धीने पालन करते तसा माझा भोळानाथ आहे. कृपापूर्वक स्नेहाचे तो माझे पालन करतो. विविध विनोद करून मज संतोष देतो. वेळ आली म्हणजे संतोष देवा ही पूर्वीची रीत. एक दिवशी दुर्वास ऋषी आमच्या भेटीस आले. तपस्वी शिरोमणी मूर्ती म्हणजे महाराज दुर्वास मुनी. त्यांनी माझ्या वडिलांना एक कहाणी सांगितली, ती ऐका. मलमास म्हणजे भजन, पूजन, कीर्तन यांचा सोहळा. त्याचा मी मनपूर्वक आस्वाद घेतला. मी ते व्रत केले. पित्याने त्याचे उद्यापन केले. अशा प्रकारे पुण्य घडले. त्रिलोकनाथ प्रसन्न झाले. म्हणाले, तुला अर्धांगिनीचे स्थान मिळेल. त्यास त्यांनी आशीर्वाद दिला. व्रताचा प्रभाव फळास आला. श्रीशंकर माझे पती झाले. असा मलमासाचा आगळा महिमा आहे. त्याचे स्वरूप कृपा करून ते व्रत करण्याची पद्धत मला सांगावी. उमे, ते व्रत आचरणे, व्रतदान याविना मानव धर्म निरर्थक आहे असे ती नम्रपणे म्हणाली. मग पार्वती म्हणाली, न भूतो न भविष्यती यासारखे आहे. याप्रमाणे पार्वतीचे व्रताचे कथन केले. त्यावर सती अरुंधती म्हणाली, त्यांची पद्धती आचरण करण्यास सोपी आहे. प्रत्येक महिन्यात पर्व द्वादशी असते. तिचा योग बघावा. त्याप्रमाणे द्वादशी व्रताचे आचरण करावे. मलमासात संक्रमण नसते म्हणून पर्वकाळ उत्तम गणला जातो. पर्वकाळी दान धर्म करावा म्हणजे शंकर प्रसन्न होतो. अशा प्रकारे दान धर्म कराल, व्रताचे आचरण कराल, त्याप्रमाणे व्रताचा फललाभ होईल असे वाक्य उच्चारताच गौरीने शंकराच्या चरणावर मस्तक ठेवले. नंतर तिने आदरभावे पूजा केली. सर्व साहित्यांची पूजेत हजेरी होत. कशाचीही कमतरता भासली नाही. नंतर भुवर आसनस्थ झाली. तिने गौरी पंचक स्थापन केले. यथाविधी पूजन केले. माझे मातेने अंधन दिलेले गौरी पंचक आहे. त्याचे मी मनोभावे पूजन करते. पंचामृत पूजा, धूप, दीप, पुष्पे, सौभाग्यादी, कज्जल, वस्त्रे अर्पण करून तिने गौर पूजन केले. षडश नैवेद्य दाखविला. अशा प्रकारे महिनाभर गौर पूजन केले. विप्रास निमंत्रण दिले. वस्त्रे, अलंकार, भोजन यांनी त्यास तोषविले. तेव्हा विप्राने मला आशीर्वाद दिला, तुझ्या अक्षय सौभाग्यास कधी खंड पडणार नाही. महिनाभर मी एकभुक्त राहून व्रताचे पालन केले. त्याचे मला संपूर्ण फळ प्राप्त झाले. ज्या नारी हे व्रत आचरतात त्यांना पुत्रप्राप्ती होते. संसारी अक्षय सौभाग्य लाभते. असा व्रताचा संपूर्ण प्रभाव अरुंधतीने श्रवण केला आहे. घरी आली. त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. व्रत पूर्ण होताच तिला अखंड सौभाग्यवती प्राप्ती झाली. आज तिची त्रिभुवनी ख्याती आहे.
पार्वती अरुंधतीच्या संवादातील असे व्रत विष्णूने लक्ष्मीस कथन केले. त्याचे मलमासात भक्तगणाने भक्तिभावे आचरण करावे असा संदेश मलमास देत आहे. इति अधिक मास महात्म्य अध्याय 25. कथासार. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 25. श्री गणेशाय नमः. परिसा हो भाविक जन, मलमाहात्म्य ग्रंथ महान केलिया तयाचे श्रवण. क्षय होत से पापांचा, साक्षात लक्ष्मी नारायण. संवाद करीत से जाण, पापे जाती धुन. श्रवण करा भाविको, विष्णू करी कथन, लक्ष्मी करी श्रवण. वदे ऐक वचन, पावनासे मलमास. प्रयाग श्रेष्ठ तीर्थाते, शास्त्रा माझे सुदर्शन ते. सामवेद सकल वेदाते, श्रेष्ठ बनासे त्याचे. व्रता माझी एकादशी, सप्तपुरी ते काशी. स्नान श्रेष्ठची गंगेसी, भागीरथीसी घडतसे. श्री भागवत पुराणाते, भगवद्गीता अर्थाते. वेदांताचे शास्त्रास्ते, मलमास मासामारी. यमाजी परीक्षा करी, ज्ञानाची अधिकारी. मनोरथा स्वीकार करी, निवारिया जन्म फेऱ्यांते. ओम जप तप स्नान, स्वाध्याय तप महान. मलमासी करी दान, क्षय होत से पापांचा. विप्रासिया करी दान, भोजन संतर्पण. प्रिय वस्तूचे दान, मोक्ष सदन लाभे त्यासी. विचारण पातकांचा, शुष्क वा घोर साचा. दया न हो विलंबाचा, प्रश्न पडे मद लागी. वचन ऐसे नारायणाचे, श्रवण करी लक्ष्मी साचे. गुणगान स्वामी त्याचे, श्रवण केले या भावाने. जनार्दन जगदीश आचार्य दानास, कैसे तुके पुण्यास. विस्मय भासे तयाचा, शक्ती परी गरी दान. धर्माची आचरण, कोण होत से पावन. कथेने तयाचे करी, श्रवणुया त्यांचे वचन. कथेसी असते प्रमाण, पावन ठरलासी कोण. कवनाचे होई उद्धार, पुरातन असे इतिहास. अरुंधती कथे पार्वतीस, तयाची या श्रवणास. महात्म्य ऐसे लाभले, गेलिया कैलासावरी. अरुंधती सती न्यारी, पार्वतीशी नमन करी. संभाषणात औषधाला, दीनासे मलमासाचा. समय तो आरंभीचा, परिसा हो वचनाचा. वदे अरुंधती देवीसी, तू असे जगज्जननी. साक्षातीची हो भवानी, वश केला चक्रपाणी. सानिध्य लाभले त्याचे, आचरी कवन पुण्याचे. कथन करी तयाचे, तपश्चर्या करी साचे. आणि त्याचा महाभाग जाया असे ऋषीची. न करी क्रोध साची, पृच्छा करी त्रिनयनासी. श्रुत असे तुझ लागी, सोडून या कैलास. न केली या भ्रमणास, ठाव नसे गमनास. रथ संवादे तयासी, प्रिय वृद्धीची भ्रतार. नित्य करी भस्मोद्धार, सुगंध नसे त्रिवार. शोभे कैसा अंगाशी, पाशी जलची तुंब्याचे. पालन करी नरकाचे, ऐसे नाथ त्रिलोकाचे. प्रिय असे तुझ लागी, काशीवास हा कैसा. जोडी कवण पुण्याचा, कृपेचे या ठेवासाच्या. निवेदन करी त्याचे, श्रवणिया ते वचन. हास्य करी देवी जाण, तोषवी गौरी नंदन. कथन करी मद लागी, पार्वती करी कथन. भोळा अमुता त्रिलोचन, स्नेहे माझी पालन. करीतिसे अत्यानंदे, जैसी माता पुत्राची. स्नेह वृद्धी होई त्याची, ऐसी रीत पालनाची. तुझा कैसे वधू प्रिये, कृपासे भ्रतराची. आठवेन तुझ्यासाची, स्मृती नसे माहेराची. स्नेह तयाचा मद लागी, रत तोच विनवदाशी. रीत छटा संतोषासी, रीत ऐसी प्रीतीची. असे ते समया लागी, स्मृती ऐसी ताताची. निवासी कुमारीसाची, दुर्वास मुनी भेटीसी. आले हो समया लागी, शिरोमणी तो तपाचा. दुर्वास मुनी त्यासाचा, कथन करी कहाणी. माझ्या पित्या लागुनी, महिमा मलमासाचा. कथन करी मुनीसाचा, याची या श्रवणाचा. लाभ मत झाला, वसलासी तेत हेत. आचरण त्याचे करीत, केले सकल व्रत. पिता करीत से उद्यापन.
तयासी पुण्य महान प्रसन्न झाला त्रिलोचन अर्धांगिनी ठाव म्हण तथास्तु ऐसे बदलासी व्रत तेची फळाले त्रिलोचनपती झाले महात्मा मलमासी कळले न भूतो न भविष्यती पार्वती वदे अरुंधतीसी व्रत तथाचे कथेसी कृपा होतसी मज प्रती समय ऐसा पह्याला आचरण ते व्रत ओनिया तया रथ जन्माची निरर्थक व्रत समय ऐसा पह्याला आचरण ते व्रत ओनिया तया रथ जन्माची निरर्थक होत व्रतदान केल्या विना परिसोनी ऐसी वाणी आलीसी ऋषी पत्नी बोलतीच भवानी श्रवण करा जन हो साधा शुभ कल्याण मासा माझी प्रतिदिन करावे व्रत महान ऐसा महिमा तयाचा संक्रांतीची द्वादशी मासाची एक असे ठाई प्रतिमासाचे परभई पुण्यतेही आचरण करी भाव तो मलमासाचा भाव तसे संक्रांतीचा सकृत्यासी ध्यास त्याचा ऐसे असे हो निश्चय उत्तमची पर्वकाळ करावा हो दान धर्म तया योगे पार्वती रमण वास असे वैकुंठीचा जैसे करावे दान तैसे आचरी स्नान मिळतसे फलमान सायास नबडे आचरते वदताची ऐसे वचन ठेवी मस्तकी चरण कृपा करीन स्वामी रमण येरी घातीला नमस्कार मलमासाची या महिमा केली व्रत मलमास्याची या महिमा केल्या तव व्रतनामा कथन करी मदनेमा नसे उपमा तयासी करीन त्याचा अंगीकार व्रततेचे आचरण येई तुके कृपादान करी पावन मद लागी परिसुनी ऐसे वचन उमावतलिसी जाण व्रत आचरी संपूर्ण आचरिले भामिनी करी स्नान प्रात काळी नमन करी चंद्रमोळी पूजन अनादरमुळी करावा न कोणी पूजेची या षोडोपचार साहित्य राखी अनिवार न्यूनची यान आधार नसावा तया माझी पिंपळाच्या छायेखाली पूजन करी पंचगौरी भावमणीचा उदारी निवांतची तेथे लावे दिदली आंदन त्याचे पूजन करी भावेशाचे आशिष लाभे मातेचे तयाची या पूजनाशी पूजेची या सोपस्कार नित्यासी आधार धूप दीप फुलवार अर्पण करावे निर्धारी सौभाग्यासी अलंकार अर्पावे फल तांबूल नैवेद्यासी षडश फल अर्पण करी भावाने पूजा करावी मासवरी केली सेमी पण सुंदरी उद्यापन त्याचे करी ठरली नेमेसी करी विप्रपाचारण वस्त्र अलंकार अर्पुन भोजनी तयामान करी निर्मल मानसी हरितायसे उद्यापन विप्रदिते आशिष जान अक्षय सौभाग्यमान लाभो ऐसे व्रतासी व्रताचरी मासवरी एक भुक्त मौन करी भाग्य लाभले पदरी मास तो झाली आवरी आचरिले या व्रताचे निवेदन केले साचे आचरण करी नेमाचे फल लाभतसे निश्चयासी व्रत आचरी नर नारी अक्षय सौभाग्य ते दारी सुख लाभे संसारे पुत्र लाभ होई त्याते प्रभाव ऐसा व्रताचा आचरशी लाभ त्याचा भाव असे नमनाचा श्रवणिया घर गाठावे आपुल्या गृहा माझी व्रताचरती त्यासी अखंड सौभाग्यासी पाऊलसे निर्धारे पूजन करी सुरवर मुनी ऐसी व्रताची करणी ख्याती दयाची त्रिभुवनी कथिली तुझ लागी इतिहास ऐसे त्याचा आचार्य व्रतासाच्या लक्ष्मी सिया विष्णू साचा पार्वती अरुंधते संवादाते आचारते प्रत्यय ऐसा व्रताचा अनुनय हे अखंड भय सुख समृद्धीचे नेमासी श्रोतिये करी भाव आचरी त्याचा अनुनय सुख समृद्धीचा प्रत्यय अखंड सौभाग्य ते सत्यतेची अनुनय आचारा येई प्रत्यय ऐसा करावा निश्चय नेमिसी होई आचार विचारासे निश्चयाचा मनासी आधार त्याचा आचार हो प्रत्यक्षीचा होई तयाचा साक्षात्कार आचाराचे ऐसे रूप सुख समृद्धीचे स्वरूप नेमिसी त्याचे कृप घडवी साक्षात्कार त्याचा
कार्या माझी घडे चूक तयाची लागे पाप मग होई अनुताप परिहरा ते ध्यास लागे जप तप संध्या स्नान विप्रासी घाला भोजन शक्ती परी द्यावे दान परिहारी होई पापांचा परिहार करया पापांचा मलमास तमसाचा मासवरी आचार त्याचा करावा निर्धारा ते भक्ती करावी देवाची श्रद्धा ठेवून यासाची उपासना येई फळासी पुण्य लावे दयाचे ध्यास ऐसा नित्याचा भाव धरी मनी तैसा होई परिहार पापांचा सुख लाभे जीवनाते नित्याचे करी पूजन एकाग्र चित्ते करून ईश्वर होई प्रसन्न अभिलाषापूर्ती होई देव भक्तीचा भुकेला प्रसन्न करी तयाला श्रद्धेची भाव त्याला असावा उपासनेशी एकाग्र चित्त करून करी देवाचे पूजन देव होतसे प्रसन्न अभिलाषापूर्ती करी प्रातःकाळी उठून स्नान पूजा समर्पण करावे देवाचे ध्यान एकाग्र चित्त करून या भक्ती आवडे देवासी प्रसन्न करावे त्यासी तन मन अर्पणासी प्रसन्न होई ईश्वर जप तप संध्या स्नान नित्यासी व्हावे पूजन प्रसन्न राखावे मन भक्ती ऐसे रुची त्यासी भक्तीचा राखावा मान मनी न धरी अभमान ऐसे भक्ती पावन देवा लागी रुचे ध्यान करावी न भक्तीची निंदा नित्य येतेसे आपदा अपयश लाभे सदा यथा जडे जीवनाते भक्तीचा राखी मान नित्य करावे पूजन राखी निर्मळ मन ऐसी भक्ती पावन मना लागी कार्य करी कैसा पाविल हो हरी व्यथा येतेसे दारी भक्तीचा होई तिटकारा नित्य करी विश्राम मुखी नसे कदा राम रुचे न जयते काम उदर भरण कैसे होई करया उदर भरण नित्यासिया करी काम मग ऋतुतो विश्राम प्रसन्न होई निद्रा देई कार्य करावे नित्यासी सुख लाभतसे त्यासी आवडे तोची देवासी हीच असे खरी भक्ती मुखी असे देवनाम देव पोचतो प्रणाम तुझी भक्ती असे नाम मुखा माझी नित्य ठावे मुखी नाम होई पावन तीर्थाची आसे मान गुंतोनिया जाई मन मना माझी ध्यास त्याचा मना माझी होई पटन नाम देवाचे पावन ऐसा क्रम रात्र दिन स्मरणा माझी खरी भक्ती नाम स्मरण खरी भक्ती तया माझी लाभे भक्ती ऐसे त्रियेची युक्ती प्रचंडेची सामर्थ्य तिची उल्लेख असे शास्त्रा माझी भक्ती असे पावन दी पुण्य तिचे तीर्था माझी वर्चस्वाचा असे ठेवा कार्या माझी गुंतून मुखी असे रामनाम गुंतुनिया जाई मन स्मरण श्रेष्ठ तीर्था माझी प्रातःकालीन स्नान तीर्थाची असे मान तया माझी मोठे पुण्य आचरासी सारथ्याचे शुद्ध आचार विचार मुखी श्री नाम त्रिवार कार्य नित्य करीत बर जीवनाते सुख लाभे मन करारे पावन सुखी तयाचे जीवन भक्तीचे असे साधन देवासिया वाटे हेवा मन असावे निर्मळ वाहे जैसे गंगाजळ शक्तीचे असे मूळ तरी तोचे बलवान निर्धार ऐसा मनाचा भाव दिसतो शक्तीचा तू नूर त्यासी साफल्याचा यश लाभे साधका ते साधना ऐसी मनाची तेची ज्योती सिद्धीची तया ते भेट सिद्धीची यशाचा होई संगम मनासी ऐसा ध्यास येत न तेसे सिद्धीस न्यूनता नसे तयास कवनाचे कार्य माझी ऐसे भक्तीचे स्वरूप मन विलीन तद्रूप पळून या जाई पाप पुण्यासे दया माझी मन साधका साफल्याचे बहुविध योजनाचे साकार रूप तयाचे अभय दिदे प्रपंचाते भक्ती होतसे पावन आनंदुनी जाई मन वृद्धी सिद्धीचा संगम नेई हेत सिद्धीसी करता करविता ईश्वर भक्तीशी पावे सत्वर निर्मळ मनाधीर होतसे साधकाचे भक्तीची लागे गोडी साधक करी आघाडी तयाची आशा वेडी लागतसे देवा रावळी येती भक्तगण घरे सारे देवांगण
भक्तीचे घडे पूजन मोद होतसे आगळा कीर्तन भाव सोहळा मृदुंग टिपळ्या मेळा भाविकांचा भाव भोळा रुचतसे देवा लागी राऊळांचा परिसर फुले तेथे तरुवर सुमनांचा टोले बार आनंदची वृक्षगण बालके करीती क्रीडा हर्षे झळाळे थोडा हरे दयांची बिडा प्रेक्षक होती तल्लीन आनंद होई हसरे मोद त्यावरी पसरे सकलांचे भान हरे क्लेशांची नुरे तनय हळूच येतसे जत्रा भाविकांची वाडे मात्रा भाव पळतसे भित्रा गर्दी आनंद यात्रेची घरी येतसे पाहुणे वाचाळती उणे दुने मौजेचे होई देणे घेणे पीडिता निवारी कुटुंबाची गर्दी होई गाड्यांची खेळी मेळी उतारूनची साध दया भाविकांची होई पखरण यात्रेची देव तेथे असे यात्रा प्रचंड गर्दीची मात्रा भक्तगणाचा सोहळा फुलवी परिसर यात्रेचा यात्रे माझी देवदर्शन भक्त येती आनंदुन यात्रेचा सोहळा पावन होई गर्दी राऊळा ते करावे देवदर्शन दया माझी लाभे पुण्य म्हणून येती भाविक गण गर्दी होई यात्रेसी करावे तीर्थायुष्याते तया ते पुण्य लाभते ऐसा विचार भरते येतसे भाविक माझी पैसा पैसा जोडून करी तीर्थ आनंदून ऐसे हो भाविक गण असे भक्ती दयाची निष्ठे माझी वाढे भक्ती भक्तगण तीर्थ करीती पायी चालून या जाते शीनन तीळ मात्र वाटेसी करी मुक्काम येती किंचित विश्राम पळतसे त्यांचा शीन ऐसे या विसाव्या ते येई निद्रा शीन भद्र जाई पंता पळून जातसे आपदा तुझे दिनी वाटे ताजे पुन्हा दिंडी होई सुरू पतका टाळ अश्वधारू व्यथेचा जडे निवारू भक्ती माझे गडे ऐसे विसाव्या ते येई जोम पळून जाई शीन हेरी होई दैनंदैन तीर्था माझी प्रयास हा अभंग भजन सोहळा भक्तीची आभरे मेळा पळून जाई अवकळा लाभे निवास सुखाचा तीर्थाचे ग्राम तयासी हो विश्राम पळून या जाई क्षीण तुझे दिन सोहळा प्रातःकाळी उठून करी अभ्यंग स्नान तया उपरी पूजन होतसे देवाचे भाग्य येतसे पाप्यांचे स्नान करया गंगेचे फल लाभतसे पुण्याचे ऐसिया स्नाना माझी मळ निवार पापांचा होई स्नाना माझी त्यांचा ठेवा लाभतसे पुण्याचा ऐसिया भाविकाने मती असावा भाव पुण्याचा वाढे प्रभाव लाभे दयाची ठेव ऐसिया स्नाना माझी पाप वाहे जलासंगे पुण्य लाभतसे आभागे भक्तिसिया घरी जागे ऐसिया पापिया ते कार्या माझी घडे चूक दया ते लाभते बाप मग होई अनुताप दयाचा परिहार कराया पाप वाहून या जाई पुण्य लाभे दया पायी ऐसिया स्नानाचे ठाई तीर्थस्थल नाम दयाचे म्हणू करावे तीर्थ ऐसे असे मतितार्थ अभाग्या ते लाभे अर्थ भक्ती शक्ती फल देई पुण्य असे स्नानाते लाभात तसे तीर्थाते ओढ लागतसे त्याते करया यात्रा तीर्थाची इति अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचविंशतोमोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.